विठोबाचे. तुम्ही काय वाढवलं? जगाचं सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला, कुळाचार वाढवला, विठोबाचं नाम वाढवलं. महाराज म्हणतात अख्ख्या जगाचं वाढवलं, माझं का नाही वाढवलं? ही तिसऱ्या चरणातली मागणी आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. जसा चंदन आपल्या सहवासात आलेल्यांना सुगंधी करतो तसे तुम्ही संत सगळ्यांना सुगंधी करता. मग अजून मला तसं का ठेवलंय? या 4 चरणातल्या 4 मागण्या आहेत विठ्ठला. प्रश्न असा आहे, त्यांनी संताकडे जे मागितलं ते आम्ही आमच्या मागणीत का विचारात घ्यावं? 7व्या दिवशी मागायचं असतं ना 8व्या दिवशी देव काल्याच्या रूपाने देतो असे संकेत आहेत. मग सेवा आम्ही केली आणि अभंग तुका म्हणे का बरं? मागणं आमचं आहे ना, अधिकार आम्हाला आहे. असू देत. अधिकार प्राप्त झालेल्या माणसाला ज्ञान असतंच असं नाही आहे. आणि बिगर ज्ञानाची माणसं जेव्हा अधिकाराने युक्त होतात तेव्हा समाजाला त्याचा फक्त त्रास होतो, फक्त त्रास होतो. झालं काय? मागणीचा अधिकार प्राप्त झाला पण ज्ञान जर नसेल तर माणसं भलतंच काहीतरी मागून बसतात. मी तुम्हाला अगदी सोपं सांगतो. घर आपलं बांधायचं असतं की नाही, बंगला आपला बांधायचा असतो. बांधायचा असतो म्हणजे बंगला कोणाचा आहे? आपला. पैसे कोणाचे लागणार आहेत? आपले. आणि ते बांधताना प्लॅन काढायला कोणाकडे जायचं? कशाला? बंगला कोणाचा? त्याचा आहे का? मग कोणाचा आहे? आपला. आणि प्लॅन आर्किटेक्ट प्लॅन, इंजिनियर प्लॅन. बंगला आपला असला तरी प्लॅन त्याचा लागतो आणि त्याचा प्लॅन आणल्यावर त्याच्यानुसारच बांधायचं. आपलं डोकं नाही मध्ये घुसवायचं विठ्ठला. बरोबर आहे ना? तुमच्या प्रांतातला विषय चाललाय म्हणून म्हणतो. बंगला जर बांधायचा असेल तर प्लॅन त्याचा लागतो. आपलं डोकं घातलं की वास्तुशांतीला लोक म्हणतात हा खांब कस काय मध्ये आला? येणार, हे तुझं डोकं घातलंय ते मध्ये. जसा आपला बंगला इंजिनियरच्या प्लॅनने करावा लागतो, बांधावा लागतो. रोग आपल्या शरीरातले मिटवायचे. डॉक्टरकडे जाऊन सांगायचं का पिवळ्या कलरचं औषध द्या, आज मॅचिंग आहे विठ्ठला. आता तेवढंच मॅचिंग राहिलंय जगात, बाकी सगळं झालेलं आहे. मला काय म्हणायचं आहे की औषध मॅचिंग घ्यायचं. लाल कलर आवडतो, हल्ली कलरलाही फार अर्थ असतो. कोणी हिरवाच करायला निघतो विठ्ठल. मी भिवंडीचा आहे, मुंब्रा जवळ आहे. मला काय म्हणायचं आहे ते आपण समजून घ्या जरा. डॉक्टरकडे गेलात ना, औषधाचा रंग नाही बघायचा, त्याला सांगायचं मला रोग घालवणारं तुम्ही द्या. रोग आपल्या शरीरातला. बिलाचे पैसे आपण भरले, औषध कोणी दिलं? कोर्टात खटला आपला उभा राहतो, भांडण आपण केलेलं असतं, डोकी आपण फोडलेली राहतात. पण तिथं गेल्यानंतर वकील साहेब म्हणतात आता तुम्हाला जर सुटायचं असेल तर कोर्टात तुम्हाला माहीत आहे ते बोलायचं. बरोबर आहे ना? मग एवढ्या नोट्स काढून देतो तो, हे सगळं पाठ करा. आयुष्यात हरिपाठ कधी वाचला नव्हता आणि हरिपाठने वाचल्यावर हे एवढं वाचावंच लागतं विठ्ठला. मग त्यावेळेला तो त्या वकिलाला सांगतो नाही 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 असं झालं नव्हतं, भांडणाच्या वेळेला तुम्ही नव्हते, मी होतो ना, मीच तर डोकं फोडलंय त्याचं. ते तर डोकं फोडलं नाही, मी सांगतो तेच म्हणायचं. तू म्हटलं का तुझी दिंडी येरवडा पुणे. भांडण आपण केलं, खटला आपला, फी आपण भरायची, पण कोर्टात बोलायचं काय हे कोणी ठरवायचं? वकिलाने. नाही तर आपलं नुकसान आहे. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. एक आई शॉपिंगला गेली, खरेदीला. पोराला पण बरोबर नेलं, मॉल अँड स्मॉल. ते नेल्यानंतर खूप खरेदी केली. तिने इतकी खरेदी केली त्या दुकानदाराला वाटलं हे गिऱ्हाईक कंटिन्यू झालं पाहिजे. लाभदायक गोष्टीला माणसं पुनरावृत्तीत ठेवतात. जे अनुकूल वाटलं ना ते आणखी मिळावं असं वाटत राहतं. आणि जे कंटाळवाना असेल ना ते लगेच निघून जावं. 8 ते 10 कीर्तन होतं एका महाराजाचं. 11:30 वाजले तरी सोडीनात.
मागून एक बाबा उठले दंडुका घेऊन. यांना वाटलं काला उदे पण हंडी आजच पुढेल बहुतेक. त्यांनी चालू कीर्तनात विचारलं, अ बाबा ते दंडुका घेतलाय काय चाललंय? त्याला बाबा काही नाही चाललं, तुमचं कीर्तन चालू द्या. तुम्हाला नाही. तुम्हाला नाही म्हणजे मग कोणाला? तुम्हाला तारीख कोणी दिली ना त्याला शोधतोय. 11:30 वाजले आठपिनात विठाला. जे कंटाळवाणं असतं, नुकसानकारक असतं ते संपवायचं असतं. पण ज्याचा अनुकूल अनुभव आला मग ते परत पाहिजे. त्याला मराठीमध्ये वन्स मोर म्हणतात. विठाला अगदी सोपं सांगतो. आपण पुढच्या वर्षी कोणत्या बाबाला बोलावतो परत कीर्तनाला? ज्यांनी याच वेळेला पक्का कंटाळवाणं आणलं त्याने का? ते जातानाच लोक सांगून जात, ताई हे बाबा परत बोलू नका बरं विठाला. ते दुकानदार विचार करू लागले, ह्या आई पुन्हा शॉपिंगला आल्याच पाहिजे. मग काय करायचं? त्यांच्या हाताला ते पोरगं होतं ना, ते पोरगं त्यांनी इकडे घेतलं. इकडे आहे म्हणे, इकडे मला तुला काहीतरी खाऊ द्यायचं आहे. कारण दुकानदाराला माहिती होतं बाळ खुश की आई खुश. उसने मागणाऱ्यांना ही आयडिया जमते विठ्ठला. फक्त एवढं म्हणायचं, तुमचा सोन्या पाठवू द्या, त्याच्यासारखं पोरग नाही. 5 किलो गहू देता का? ते म्हणते कट्टा नाही माझा कट्टा. असू द्या, मला काय म्हणायचं आहे. त्याने त्या पोराला हात घेतलं. बोल तुला काय देऊ? लाडू देऊ का? तो म्हणाला नको, मी लाडातलाच आहे. त्यांनी सांगितलं मग कोका कोला पितो का? तो नको, मी कीटकनाशक पित नाही विठ्ठला. चालता चालता मेंटेनन्स करत राहावं लागतं. बरं, मग म्हणे तुला काय आवडतं? तर चॉकलेट आवडतं. ती चॉकलेटची बरणी धरणीवर आणली, झाकण उघडलं आणि त्याला सांगितलं मुठभर घ्यायची. किती घ्यायची चॉकलेट? मुठभर. मग आता घ्यायचे ना, बरणी उघडली होती. त्याने हात पुढून यायचं, ते मागे नेले. अरे घे ना. तो तसं नाही, आपण दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नसतो. तो दुकानदार इतका खुश झाला. संस्कार असावेत असे. काय पोरगा सरळ वळणाचा आहे. मला ते अजून कळलं नाही की वळण सरळ कसं काय असेल विठाला. आता मराठी भाषाच आहे तशी करता काय? लोक काय म्हणतात, माणूस कसा पाहिजे? सरळ वळणाचा. सरळ का वळणाचा? वळण सरळ कसं काय होईल? आणि सरळ होईल तर वळण कसं काय होईल? पण म्हणायचं आपलं सरळ वळण विठाला. दुकानदार इतका खुश. वा वा, संस्कार असावेत असे. एक काम कर, पण मला तुला चॉकलेट द्यायचीच आहे, मुठभर द्यायचीच आहे. तो ते काम करा, मी हात लावणार नाही. तुम्हाला द्यायचे आहेत ना, द्या तुम्ही. दुकानदाराने बरणीत अशी हात घातला, बचक भरली, त्याने आपल्या शेंट टाकायचे. ते घेतले कपड्यात, घेतले, परत आला. अर्ध्या रस्त्याला येताना त्याच्या आईनं त्याच्या पाठी ते धाप दिशी. एवढा नको, जाईल तो. महाराज इतक्या जोरात मारलं त्याच्या. ते पोरग केकाटलं आणि त्या केकाटलेल्या पोराला आई डोक्यावर झापटत म्हणाली, मूर्खा, कळतं का, समजतं का? ते दुकानदार सांगत होते ना, तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे. तुला काही खरूच झाली होती का हाताला? तुला काही कळत नाही? तुला आई, मला काहीच कळत नाही खरंय, पण तुला पॉलिटिक्स अजिबात कळत नाही. ते कसं काय? चॉकलेट किती द्यायचे ठरले होते? मुठभर. कोणाच्या मुठीने ते ठरले होते का? नाही. मी एवढूसा माझ्या मुठीनं घेतले असते तर 2-4च आले असते. मला माहिती आहे मामाची मूठ चांगली मोठी आहे दुकानवाल्या. बरोबर 10-15 मिळाले. मूठ त्याची वापरा आणि चॉकलेट आपले खिशात भरा. पोरगं हुशार आहे का नाही? पोरगं हुशार आहे, तसे आपण हुशार झालो पाहिजे. सेवा केल्यावर मागताना आपल्या मुठीनं मागू नका, संतांच्या मुठीने मागा विठाला. बरं, मग मागायचं तर मागायचं कोणाकडे? मागणे ते तुझं मागो असं म्हटलं. जीवभाव तुझं सांगो. दुसऱ्या कोणाकडे मागायला संत तयार नाहीत, अजिबात तयार नाहीत. तुझे दास करू आणि का मागो खावया. झाले तिने माझे पंढरी राया. झाले तिने
देवाकडं जावं का संताकडं जावं? जायचं कोणाकडे हा प्रश्नच आहे. जावं कोणाकडे, जावं कोणाकडे? बरं, जो उठतो तो देवाकडेच जातोय, विठाला विठाला. जावं कोणाकडे? महाराज म्हणतात देवाकडे जावं, पण देवापेक्षा संताकडे जावं. मागायचं तर देवाकडे मागावं, त्याच्यापेक्षा संताकडे मागावं. कसं काय सांगतो तुम्हाला. देवाने ज्याला जवळ घेतलं त्याला संत नाही म्हणू शकतात, पण संतांनी जवळ घेतलं तर त्याला देव नाही म्हणू शकत नाही. पटवून देतो मी आपल्याला. नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत होते ना, पण संतांच्या मनात आल्यावर गोरोबा काकांनी जेव्हा थापटणं डोक्यात आपटलं, नामदेवरायांना राग आला, नाकाचा शेंडा लाल झाला आणि गेले पांडुरंगाकडे. विठोबा, हे तुझे महाराज लोक लई शेफारलेत म्हणे. का? आणि माझ्या डोक्यात ते दंडू का आपटला? पांडुरंगाने सांगितलं, हे तुझ्या डोक्यात आपटलं का बाकीच्यांच्या? पण झाली पंचायत. विठ्ठला नामदेवराय म्हणाले, नाही मारलं सगळ्यांच्या, पण माझ्या मारायचं. ते म्हणाले म्हणजे नेमकं? हो, मला म्हणाले कच्च आहे. पांडुरंग म्हणाले, ते तुला कच्च म्हणाले, तुझ्या डोक्यात मारलं, हे तू मला का सांगायला आलास? नाही, तुम्ही काहीतरी त्यांच्या विरोधात ॲक्शन घ्या. भगवान म्हणाले, नामदेवा, मी कोणती पण ॲक्शन घेईन, पण इथं ॲक्शन मला काही घेता येईना, तू जरा शांती घे. आज कस काय? मग आपली पंगत असते ना तुला. विठाला पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा, तो पंक्तीचा विषय निराळा, इथला नियम म्हणजे नियमच आहे, हे ध्यानात घे. तो डबा आणतो म्हणजे काय? तो आणतो म्हणून मी खातो. मग काय करू पांडुरंगा? काही नाही, आता आलाय तो औंढा गिळ आणि आहे त्या औंढ्याला जा. विठाला देवाने हो म्हटलं होतं, संतांनी नाही म्हटलं. याच्या उलट संतांनी हो म्हटलं. जर संत म्हणाले, ए पांडुरंगा, आम्ही महासांगवीहून आलोय, काय हिंमत आहे देवाची आपल्याला नाही म्हणायची? मग मज हरी उपेक्षिना उपेक्षिना, मग मज हरी उपेक्षिना उपेक्षिना, मग मज हरी उपेक्षिना उपेक्षिना, मग मज हरी उपेक्षिना. तुका म्हणे तुम्ही निरविला पारे, तुका म्हणे तुम्ही